नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वझे मॅडम. आज आपण काय करूया, 10वी CBSE बोर्डचं जे सायन्सचं पुस्तक आहे त्याच्यामधला जो पहिला लेसन आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, तर त्याचा जो एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइज मधला एक क्वेश्चन आपण बघणार आहोत. क्वेश्चन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इनटू केमिकल इक्वेशन्स अँड देन बॅलन्स देम. तर हा एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 5 आहे. त्याच्यामधला एक क्वेश्चन कसा करायचा आपण बघूया. हा 10वी CBSE बोर्डचा क्वेश्चन आहे, परंतु हा 10वी स्टेट बोर्ड म्हणजे महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी असणारा असा क्वेश्चन आहे. आता बघा काय आहे, बेरियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ ॲल्युमिनियम सल्फेट. आता याच्यामध्ये ना बेरियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ ॲल्युमिनियम सल्फेट. आता हे जे दिलंय ट्रान्सलेट द फॉलोइंग स्टेटमेंट, तर इथपर्यंतचा जो भाग आहे टू, इकडून जो सगळा भाग आहे तो आहे प्रोडक्ट, आपल्याला काय मिळणार आहे तो, आणि इकडे अलीकडचा जो भाग आहे तो रिॲक्टंटचा आहे. तर इथे काय आहे, बेरियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ ॲल्युमिनियम सल्फेट. तर पहिल्यांदा आपण बघूयात की बेरियम क्लोराईड आणि ॲल्युमिनियम सल्फेट हे जे लिहिलेलं आहे की ट्रान्सलेट द फॉलोइंग स्टेटमेंट, म्हणजे याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे, केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. तर तो कसा तयार करायचा बघा. बेरियम क्लोराईड इथे लिहिते मी BA, क्लोराईड इथे लिहिते मी CL. आता बेरियम क्लोराईड, तर हा जो बेरियम आहे त्याची व्हॅलन्सी आहे 2 आणि क्लोरीन त्याची व्हॅलन्सी आहे 1. आपल्याला काय करायचंय, फॉर्म्युला करत असताना हे क्रॉस करायचे. म्हणजे बघा हे कसं होईल, BA क्रॉस केला तर येतो 1 आणि CL क्रॉस केला तर होतो 2. त्यामुळे BaCl2 हा काय माझा तयार झालेला आहे बेरियम क्लोराईड. आता रिॲक्ट्स विथ ॲल्युमिनियम सल्फेट, ॲल्युमिनियम Al, सल्फेट SO4. तर 9वी मध्ये असताना तुम्ही शिकलेले आहात रॅडिकल्स किंवा ॲटम्स आणि ग्रुप ऑफ ॲटम्स की ज्याच्यावरती चार्ज असतो असा ग्रुप, तर तो ग्रुप आहे सल्फेट ग्रुप. आता ॲल्युमिनियम जो आहे त्याची व्हॅलन्सी आहे 3 आणि हा सल्फेट ग्रुप आहे त्याच्यावरती 2 निगेटिव्ह चार्जेस असतात. मग आता क्रॉस केल्यानंतर Al किती होणार आहे, 2 Al2 आणि SO4 किती होणार आहे, 3 SO4 थ्राइस. अशा प्रकारे मी काय करून घेतलेला आहे, जो रिॲक्टंट आहे कोण कोणाशी रिॲक्ट होते, बेरियम क्लोराईड रिॲक्ट्स विथ ॲल्युमिनियम सल्फेट. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी इथे तयार केलेला आहे. BaCl2 प्लस Al2 SO4 3 झालं, गिव्ज ॲल्युमिनियम क्लोराईड. आता मी काय केलं, रिॲक्टंट जे आहे त्याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा ते बघितला. आता मी प्रॉडक्ट कडे येते आहे, ॲल्युमिनियम क्लोराईड. ॲल्युमिनियम व्हॅलन्सी आहे 3 आणि क्लोरीन व्हॅलन्सी आहे 1. आता हे जर का आपण क्रॉस केलं तर आपला जो प्रॉडक्ट आहे तो काय होणार आहे बघा, AlCl3, ॲल्युमिनियम 1 आणि क्लोरीन 3 प्लस बेरियम सल्फेट. आता इथे लिहिते मी BA आणि हा SO4. बेरियम व्हॅलन्सी 2, SO4 सुद्धा 2, त्यामुळे तयार होईल BaSO4. तर इथे काय केलं मी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, की ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती ट्रान्सलेट केली. त्याचा फॉर्म्युला कसा तयार करायचा ते इथे आपण बघितलं. हा BaCl2 Al2 SO4 3 AlCl3 आणि BaSO4. आता मी काय करते, मला हे बॅलन्स करायचे, BaCl Al आणि SO4 ग्रुप घेऊयात आपण. Ba1 Cl2 2 Al2 2 आणि SO4 ग्रुप आहे 3. आता इकडे Ba1 Cl आहे तो 3 आहे आणि SO4 जो आहे तो SO4
इकडे मला किती दिसतोय, एकच दिसत आहे, बरोबर. मग आता काय करूयात बघा. आता काय करायचंय, मी काय केलं, रिॲक्टंट मध्ये कोण कोण आहे, किती किती आहेत ते लिहिले, आणि प्रोडक्ट मध्ये किती आहेत कोण कोण ते देखील लिहिले. ॲल्युमिनियम इथे माझ्याकडे आहे 1. मी काय करते, इकडे रिॲक्टंट मध्ये SO4 3 ग्रुप आहे, तर मी इथे काय करते, 3 ने याला मल्टिप्लाय करते. आता ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं की हे मॅथ्स मधल्या सारखं झालं बरं का. कसं झालं, Ba3 आणि SO4 सुद्धा 3, तर SO4 इथे माझे बॅलन्स झाले Ba3, त्यामुळे मी इकडे काय करते, 3 ने मल्टिप्लाय करते. आता गैरसमज काय होतो विद्यार्थ्यांचा, Ba3 म्हटल्यानंतर ते इथे Ba3 लिहायचा प्रयत्न करतात. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जो केमिकल फॉर्म्युला आहे त्या केमिकल फॉर्म्युला मध्ये तुम्ही काही चेंज करू शकत नाही. म्हणजे बेरियम क्लोराईड तर तो BaCl2 असाच तुम्हाला लिहावा लागेल. मग आता इथे झालं काय, Ba3 झाले आणि क्लोरीन किती झाले, 3 × 2 झाले 6, म्हणजे आता क्लोरीनची संख्या 6 झाली. आता इथे क्लोरीन किती आहे, 3, तर मी इथे काय करते, 2 ने मल्टिप्लाय करते. आता बघा, ॲल्युमिनियम झाले 2 आणि क्लोरीन झाले 6. आता आपण काय करूया, चेक करून बघूयात. आता इथे Ba बघा, नवीन संख्या Ba किती आहे, 3 आहे. क्लोरीन 3 × 2 किती झाले, 6. ॲल्युमिनियम 2 आणि SO4 3. आता प्रोडक्ट मध्ये बघा, Ba किती झाले, 3 झाले. नंतर क्लोरीन 3 × 2, क्लोरीन किती झाले, 6 झाले. SO4 ग्रुप 3, इकडे पण किती झाले, 3. ॲल्युमिनियम 2, इथे सुद्धा ॲल्युमिनियम किती आलेले आहे, 2. अशा प्रकारे काय केलेलं आहे मी, ही जी केमिकल रिॲक्शन आहे ती बॅलन्स केलेली आहे. पहिल्यांदा मी केमिकल फॉर्म्युला योग्य रीतीने लिहिलेले आहेत. नंतर काय केलं, सगळे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट याच्यामध्ये असलेले जे ॲटम्स आहेत त्यांची संख्या बघितली आणि त्याप्रमाणे मी रिॲक्शन काय केलेली आहे, बॅलन्स केलेली आहे. त्याचबरोबर आता काय झालं बघा, इथे BaCl2 हा क्लोरीन हा ग्रुप इकडे कुठे गेला, ॲल्युमिनियम, आणि SO4 ग्रुप कुठे आला, बेरियम. म्हणजे दोघांनी आपली जागा बदललेली आहे, म्हणून ही झाली डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. त्याचबरोबर इथे काय झालं, हे आयन इकडे निगेटिव्हली चार्ज क्लोरीनचे होते आयन, इकडे सल्फेटचे होते, त्यामुळे या रिॲक्शनला एक्सचेंज ऑफ आयन असं सुद्धा म्हणतात. त्याचबरोबर इथे डिस्क्रिप्शन मध्ये काय दिलंय, प्रेसिपिटेट ऑफ बेरियम सल्फेट, त्यामुळे या रिॲक्शनला प्रेसिपिटेशन रिॲक्शन्स असं सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे अभ्यास करून तुम्ही केमिकल रिॲक्शन सहज लक्षात ठेवू शकता. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर तुम्ही लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कमेंट सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.